तू पत्या को कॉल कर बोला रे पत्या करणला हार्ट अटॅक आला. In nomine Patris et Filii et Spiritus Sancti. करण आणि सिद्धीची भांडणं झाले जाम डेंजर. मी मामाला फोन करू का? रक्त बिक्त उडलंय. ए चेतन तसं नको सांगू. कसं सांगू? करणच्या माझी मारामारी झाली. काय सांगे काय त्या टायमाला करायला अटॅक तू ऍक्टिंग तू ऍक्टिंग कर करण आणि माझी मारवाल म्हणजे तुझी आणि त्याची माझी आणि त्याची झाली तर खोटं वाटतं. नंबर काय सेव्ह केला बघा फक्त DSLR. याने काय केलंय? आता तू पण काय केलेलं? हा? मेरे पास पत्तू ही नंबर है उसका. 1 2 3 स्टार्ट. आणि बोल तुझी भांडण आले त्याच्यावर पक्की डेंजर. आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे. हॅलो, कुठे आहे तू? कुठे चाललाय? थांब एक मिनिट. भाऊ भांडणं आलेत. एक काम कर ना, मी माझ्या भावाला फोन केलेला रे. तो फोन ना उचलत, ते घरी जातो का, त्याला घेऊन येतो का? भाऊ करणला मी इथं म्हणजे बोलला होता तर सिद्धीनी म्हणजे आता आमचं जे चाललं होतं नॉर्मल काय विषय. अरे मग तिथंच आहे, भांडणच झालेत. केतन माझा फोन न उचलत, माझ्या पप्पा माझा फोन न उचलत. भाऊ मी त्याला मारणार आहात कारण की तो डोक्यात बसलाय, तो स्वतःला शाणा समजतोय. तू एक काम कर ना, घरी जा आणि फक्त माझ्या भावाला फक्त उठव ना, मला मॅटर वाढवायचं आहे भाऊ. येडा बिडा झालाय का काय? भाऊ येडा झाला असतो तर मी स्वतःलाच दगडी मारल्या असत्या, पण करणनी मला मारलाय भाऊ आणि तो स्वतःला हे समजतो. मला मॅटर वाढवायचं आहे प्लीज. खरं ना त्याने का तुला मारलं? अरे बाबा विषय काय आला माहिती का, तो स्वतःला मेन समजतो आणि तो मला बोलतो तू जास्त रुबाब करतो. तर त्याला मी एवढंच बोललो, कारण ह्याच्या आधीपासून तूच रुबाब करत आलाय आणि फेम पण तूच घेत आलाय. भावा तो नको, त्याला तो काहीतरी पार्किंग मध्ये त्यावर सिद्धी बोलतोय. अरे पार्किंग मध्ये सिद्धी त्याला समजतोय वाटतं. सगळं जाऊ दे, मी काय बोलतो, तू मॅगी खाशील का? भाऊ मला मॅगी नको, मला विश आणि विश, कारण की मला तो आहे ना भाऊ, तो म्हणजे तो बोलतो का माहिती का, मला आता भांडणच करायचे. आणि इथं ते वॉचमॅन लोक, तू चुकीच्या माणसाला, तू त्या शानूबिनीला फोन लावते, तुझं 100% काम करतील. इथं फक्त पाणी दे आणि जग मध्ये पाणी भरून, आणि इथंच लिमिट आहे माझं. अरे पत्या मी तुला यासाठी फोन केलाय की तू येणार होता म्हणून. तू करतो का फोन म्हणजे घरी माझ्या? अरे केतनचा नंबर तर पाठव. अरे त्याला नंबर नाही, तो फोन उचलत नाही. माझा नाही उचलत, तुझा काय उचलणार यार? काय रे तू जरा जातो का, डोक्यात जातोय इथं बोलत नाही तर. थांब रे, ज्या आईच्या तू घरी जा, पत्या घरी जा माझ्या लवकर. आणि जेवढी पोरं असतील तेवढ्यांना सांग मॅटर झालाय. अरे तुझा भाऊच राहतो ना घरी. अरे हो, पण जेवढे दिसेल त्यांना सांग ना. आता झोपायला गेली असतील बाकीची पब्लिक. अरे दरवाजा तोड, लाथा टाक घरातून, जे असतील त्यांच्या उपट्या टाक आणि त्यांना उठव आणि बोल चेतननी मॅटर झालाय बोलवलंय. भाऊ त्यांना बोल, त्यांनी माझे फोन ना उचलले, 8-8 10-10 कॉल करतोय. अरे पण तू स्ट्रीम वर का सांगतोय सगळं? प्रायव्हेट मध्ये बोलायचं. तोबा तोबा तोबा, थाळा मूड खराब कर दिया. तो लाईव्ह बघतोय आपल्याला. अरे पत्या तेरी लायकी नाहीये कुत्ते. तो बघतो हा? अनवर मामा, कोणाला तो? अनवर मामा. हे पण मामाला शुगर जाम झाली. अटॅक बिटॅक आला तर हे तो राणीला कॉल करू काय करण मी भांडणार भाऊ. करण जर जास्तच बोलत होता तर मी चापटलो त्याला. भाऊ पण तू तेरे को नाही जम रहा है. हे मी करतो चेतनची माझी जाम भरणार. हा करण ऍक्टिंग भाषा करेल. कटन घे. नाही आवाज जाणार. तो गाली गलोच थोडासा वो देगा मैंने. हाँ अरे चेतन आणि श्रीमान काय बोलायला लागले भावा, काय याला अर्थ आहे का यार? चेतननी कानफाडात मारली माझ्या, मी मारलेत भावा, जाम राडा झालाय. चार्लीला पण मारलेत. अरे फालतूगिरी करतात यार, बोलवतात तर बोलवतात आणि लफडे करत बसतात भावा. अरे मग सांग ना मला, तो चेतन मला काही बोलायला लागला भावा, तू फेम डिगर आहेस, तू फेमसाठी बुटकॅम्पला येतो. मी भावा मग त्यांनी माझ्या कानफाडात मारली, मी पण त्याला मारली. श्रीमानच्या पण बसली, मग मी काय करू? श्रीमानला सांगतोय बघ तर श्रीमान ऐकायला पण तयार नाही. दर टायमाला काय अभि मी ऐकून घ्यायचं का? मी काय रस्त्यावर पडलोय का चेतन सारखा? काय मान्य करायचं ना, काय मी रस्त्यावर पडलोय ते? अरे ते एफडी आहे काय बोलायचं ना, त्यात काय सगळेच आहेत. अरे भावा मस्कर नाही अभि
एवढी वाट मी राणेला पण आता खूप फोन केले, तर चेतनने वाटतं का त्याच्या भावाभावांना फोन करून बोलवलेत मॅटरसाठी. अरे कंटिन्यू आहे भाऊ, त्या सिक्युरिटी समोर मला ते मारलं भाऊ, सिक्युरिटीचा दांडका घेऊन मारतायत. अरे पण घराघरात का भांडणं चालवलं तेवढी? अरे श्रीमाननी आग लावली खरी भाऊ, श्रीमान ऐकायला तयार नाही भाई. श्रीमान बोलतो हा फेमडिगर आहे, तो बोलतो हा ह्याची लायकी नाही. भाऊ मी इज्जती त्यांना मी आईस्क्रीम वगैरे घेऊन आलो, माझ्या आईस्क्रीम तोंडावर फेकून मारलं. भाऊ मला ते ना मला वाईट कसलं वाटलं माहिती का, श्रीमानला मी बोलतो श्रीमान बघ बघ बघ, आणि तो मला भाऊ सिक्युरिटी समोर मारतोय आणि श्रीमान हसतोय भावा गाडीत बसून, तुझी लायकीच आहे का, तू पहिला चुकलाय, तुझ्यावर मला काम फिट करायचंच होतं आणि तुला बरोबर मारला ना, असं तसं काही बोलला. अरे पण तुम्ही भांडत का? अरे मग श्रीमानची लायकी ना भावा, चेतनची तर अवकात पण नाही, आईस्क्रीम मारले ना भावा, नाही खाली वीट मारली ना, भेंडी रात्र घालवीन मी सिक्युरिटीच्या रूम मध्ये, पण त्याला मारणार भावा मी आज त्याच्या भावांना बोलू दे, एक तर माझी गेम वाजवणार तर त्याची गेम वाजवणार, दोन पैकी एक. भाऊ सिद्धी तो बघतोय, तू घबरे तो आपल्या तू. काम करते तर फोटो टाक, अरे ते फोटो टाकून फोटो एक पेपर मध्ये टाकतो, खुश होईल आणि तो चेतनला कुतवेल. बरं ते जाऊ दे सगळं. बिल्लो काय बोलते? बिल्लोचं काय? तुझ्या बिल्लोवरनं एवढा बोललाय ना तो बोलतो बिल्लोसाठी हापापलेला आहे, त्या बिल्लोला गाड्या काय घेतोय आणि काय काय लोकांना फॉर्च्युनर गिफ्ट करतोय. अरे तुझी इज्जतीचा पण पंचनामा. मी एवढंच बोललो भाई, आम्ही आहे तर ठीक आहे ना भाई, ना आम्हाला जमत कॉमेडी वगैरे. बोलतो तुझ्या अवकात नाही, तू गप रे, आणि मला असं शिवी. हॅलो, कुठे हवी तू? तू कधी येणार आहे? काय झालं? अरे इथे बूट कॅम्पला सिद्धी आणि करणची मारामारी झाली. का? चेतनमुळे. म्हणजे सिद्धी आणि करणची अशी नाही, सिद्धीने टॉपिक काढला होता पण चेतन आणि करणची मारामारी झाली. चेतन आणि करणची झाली? हा. आणि सिद्ध्या कुठे आहे मग? सिद्ध्या आहे इथेच, पण चेतनला लागलं. किती लागलंय? बरंच लागलंय. ते करणचं कडं लागलं त्याला. अरे बोलतो त्या असल्या माणसाला कशाला घ्यायचं मारामारी? तू घाबरते कशाला? त्याला चेतनला श्वास घ्यायला त्रास होतोय. तर थांब मी सिद्धीला फोन करतो. सिद्धी नाही कॉल उचलणार, सिद्धी जाम भडकलाय, खूप शिव्या दिल्या त्याने. कोणाला? करणला का? हो. तू येऊ शकतो का आता? आता कसं येणार आहे त्याने? तू घाबरू नको, थांब मी बोलतो. चेतन आता मग कुठे आहे? चेतन पडलाय. पडलाय कुठे? हॉल. तो बोलतोय केतनला कॉल लावला. अरे आणि मग असं काय करतो तो? केतनला कॉल लावलाय, बोलतो मॅटर वाढवायचंच आहे, पोरं घेऊन ये. तो केतन पण निघालाय घरातून. ए तू कोणाशी बोलते? फोन ठेव, चाल फोन ठेव, बोलते फोन ठेव, फोन ठेव. मी त्याला खरं वाटलंय, मी आता तुम्हाला फोन, अरे पण हे काय ऍक्टिंग? अरे तुम्ही एखाद्याला घालवे आणि एखाद्याला प्रँक कॉल करणे काही आहे, तो भांडणं काही का घेऊन प्रँक कॉल करावे? तुम्हाला फोन येतो. हॅलो, काय झालं? अरे याला नाही ना भावा ठार केला, तर नाव बदल माझं. अरे ऐकत अरे यार काय नाही काय नाही भावा, काय नाही. आता फक्त बघ भावा. आणि हा करण जाम स्वतःला भाई समजतो, तो चेतन भाई समजतो भावा. या दोघांना पण तोडले रे मी, यांना नाही तोडले ना, ह्यांच्या आईला ह्यांच्या. बघ आता कसं करतो, जाम ओर होते भावा, दुसरं काय नाही. माझ्या लागले आणि मी यांना तोडणार भावा, कारण ह्यांची भांडणं मला आवरून कंटाळा आलाय भावा, यांची भांडणं. आणि मला आता सहन होते. ए तू गप्प बसा, तू गप्प बस, लांब अरे
अरे तू चेतन कुठे मला ते सांग पडले आणि तो करण. अरे तो पडलाय तिकडे आणि तो करण आहे ना, करण तो स्वतःला जाम छानला समजत होता. त्याच्या फायटी टाकल्यात ना भावा कुसाडा बिसाडात, त्याला तो चार्ली आणि डेव्हिल घेऊन गेले. तो बघता आता दिसू दे बघ काय करतो मी. एक काम कर, मी येतो तिकडे आज. भावा तू नको येऊ, मी सांभाळतो. तू फोन ठेव, तू झोप भावा. यांचा खलास करतो, खलास याला आज याला संपवतो. अरे तेल लावत गेला भावा, बूट कॅम्प वगैरे काय विषय नाही, याला मी संपवणार आज. विषय संपला भावा. मला मारेल तो. येऊ दे. तो मला तर शिव्या दिला आता, तो मला फोन करेल का लागला, मी आज मोठं करेन बाबा. झोपलाय. अरे तो कामावरून थकून बिकून येऊन झोपलाय. तुला माहितीये मामाला मी करीन. मामा जागो काय झालं गार बॅटरी इज डाऊन होईल. हॅलो हॅलो हा बोल ना. करण बोलतोय. अरे करण काय चाललंय रे तुमचं, कशाला भांडण? अरे मी आईस्क्रीम आणलं भावा, आईस्क्रीम आणलं आणि भावा झाला लफडा. आता मी आता चेतन डायरेक्ट हात उचलतो, काय अर्थ आहे का? मी आवडीने आईस्क्रीम आणलं. श्रीमान बोलतो तुझी अवकात आहे का, तू फक्त व्हॅनिला आणू शकतो, 5 रुपयाची कुल्फी आणली तर. अरे काय लहान आहेत का रे यार तुम्ही भांडायला? अरे श्रीमानला समजायला पाहिजे ना, तो चेतनला उचकवतोय, तो उचकतोय. तुला काय बोलू मी? आता कॅन्डी आणली तर मला तीच भेटली बाबा. सांग ना, श्रीमान दर टायमाला मस्करीत घेतो बाबा, श्रीमान दर टायमाला चढवी करतो बाबा. अरे खाली पण वाटतं सिक्युरिटीवाला सांगितलंय रूम खाली करायला सांगितले आत्ताच्या आता, फुल तमाशा खाली. बाबा चेतननी माझे आईस्क्रीम फेकून मारलं, माझ्या कानफडात मारली, माईक फेकून मारला, म्हणजे मी रस्त्यावर पडलेलो कुत्रा आहे. बाबा त्यांनी चालू म्हणजे नाही का माईक होता हातातला, तो फेकून मारला माझ्या. त्याला अक्कल नाही, तुला तर अक्कल आहे. अरे माझी तर अक्कल पाहिल्यास ना गुडघ्यात, ते श्रीमानने आणली होती थोडी छातीपर्यंत, गेली खाली. आता त्याला बोल थांब, तो पण आलाय. येताना हे की त्याला फोन दे. त्याला बघ पहिले काय लागले काय नाही, किती लागले. हे बघ तो आलाय समोर. मला त्या चेतनचा थोबाड पण नाही बघायचं ना, भावा इथं मॅटर मोठा, त्याने भावाला पुढे काय फोन दे जा पाहिजे. अभि काय रे, तुला बरं वाटते? पाणी देऊ? कंबरेला लागले. बाम आहे का? बामे बा, मूव. ए सिद्धी असू नका ना सिद्धी, मी फोन घेतला का? ऐक ना, ते इनो पण दे मला, छातीत पण अरे बघ गुडघ्याला किती लागले बघ हिचा. हळद हळद. फोन ठेव रे. हॅलो नाही थांब अभिचा अरे अभि, हा अभि बोल ना. अरे चेतन काय झालं रे, कशाला? अरे जाऊ दे, रोजचं रडत त्याला कोण रोजचं ते. अरे रोज तो करणं आला का ओव्हर करतो. हो आज त्यांनी जामच ओव्हर केलं. अरे पण तुम्ही काय लहान पोरं आहेत का रे? अरे लहानच आहेत, कुठं लग्न आले आमची. ते हळद लाव गुडघ्याला, हळद लाव गुडघ्याला थोडीशी. शिवण तुम्ही मागे थांबा. घरी जायचं आजपासून बूट कॅम्पला थांबायचं नाही तुम्ही. आणि तू पण इकडे थांबायचं नाही. आणि बूट कॅम्प बंद, सगळ्यांनी घरी निघायचं आजपासून. काय बॅगा पॅक कर, निघायला पडेल. उद्या जाऊ. त्याच्यामुळे तू बोलतोय बस भावा. बस ना खाली बाबा, बस ना जरा. तू लांब राहा माझ्यापासून, आता सांगते तुला. श्रीमान, तू त्या टायमाला त्याची बाजू घेतो भावा, त्याने आईस्क्रीम फेकून मारो, तुला लाज नाही वाटली का? अरे तुम्ही आईस्क्रीम पायी भांडता, तुमची लायकी आहे का? हा अरे तुम्ही आईस्क्रीम पायी भांडता, मॅटर करता. केलंय एवढं, हे केलंय. एवढे डायलॉग कशाला? तू लक मूवी नको बनवू. अभि बाबा हे बघ, मला माझं हे पण नव्हतं, मी आवडीने आईस्क्रीम घेऊन आलो बाबा. तर यांनी अरे पण आईस्क्रीम आणतो काय, लुख्खा आहे का तू? अरे आणला काहीतरी भारीतलं. तुला कोण मारेल, तुला कोण काय बोलेल? गप बोल ना तुला. मारू नका. सिद्धी तू मारतो काय मगतपासून? मी बोलतो मारतोय. तू काय करणार रे? तू काय करणार रे मला? हा? अरे काय भेटेल? अरे अभि सिद्धी ओव्हर करतोय रे भावा. अभि सिद्धीवर नाही करत, तुला आईस्क्रीम फेकायची गरज नव्हती, मी माझ्या लायकीप्रमाणे आणले होते. अरे मग तुझी लायकीच आहे तुझ्यावर आईस्क्रीम मारायची. ही बाटली डोक्यात थोडी ना, मी स्वतःच्या मला कंटाळा आलाय जगायचा भावा. हाच त्रास मला नाही सहन होत आहे. येताना याला घेऊन जा बाहेर. येताना याला मी अभिष बोलतो ना. एक याला एका रूम मध्ये ठेवा, त्याला एका रूम मध्ये ठेवा. मी दरवाजा तुटलाय अभि भाऊ, दरवाजा तुटलाय. आईची कटकट यांच्या. हे नका होते बघ, हे नका होते बघ, हे नका होते बघ. चित्र म्हणून काय नाही, त्याला फेम पाहिजे. हो फेम साठी हे करतो का रे अभि? अवकात नाही का फेम साठी? एवढा 5 लाख फेम करून श्रीमान म्हणून झालाच मोठा. अरे मग श्रीमान मुळे झाला, मग झालो ना. आज मी त्याला कधी काय बोलतो? सिद्धी दोघे लांब राहा तुम्ही. त्या टायमाला श्रीमंत घेऊन काय लढतो? स्ट्रीमिंग मध्ये टीना एस येतो पहिला. शिकला असताना तर वेळेत काहीतरी केलं. काय करते तू? ना शांत बघ. दर टायमाला स्ट्रीमिंगच्या गोष्टी याला एका रूम मध्ये टाक, त्याला एका तरी रूम चालू होती का मध्ये मॅच टाक. बीस? तुला यायचं का? रुबाब करतो. आईस्क्रीम आणले अरे जा ना आता नेटच्या. अवकात नाही रट्ट्या निघ इथना.
मोठा बसला पोगी मॅन. अरे या दोघांच्या एक एक कानफडात ओढ आणि शांत बस राव रे. बस राहतो दाम. हे चालतं का हे चालतं का? मेणं पिक्चर मेणं अनम्यूट करते. मागे बोला तर का अभि. तुम्ही मागे तर का तुम्ही मागे तर का. एक मिनिट थांबा. हा 1 मिनिट. कुठं थांबू? अरे इथं वाशी स्टेशनला मी म्यूट केले थांबा ना. एक काम कर. हॅलो. हा ऐकतोय. त्या चेतन आणि तुम्ही दोघं आहेत ना, हा तू आणि करण, हा दोघं या खाली या. तुमच्या दोघांच्या एक एक अशा ना टिंबावरती एक फटके मारतो. तुम्ही आता लाईव्ह स्ट्रीमला झाल्यानो प्रँक करताय. हा प्रँक नव्हता, हा गिंगरँग होता. गिंगरँग नवीन आलाय. प्रँक पेक्षा भारी असते. आता स्टीम लावली वाटतं. अरे मी झोपलो होतो इथे ऑफिसला माहिती का आज. हा का? मग थांब मी बॅनर लावतो आता तुझा इकडं आमच्या इथं. अरे काय फालतू. मला आता हसायचा आवाज आला म्हणून मी स्क्रीन चेक केली. बघतो तर सगळी माकडे एका स्क्रीन 16,000 वॉचिंग गाईज. मा कसम 16,000 लोक बघतात. अभि इज्जत दे. 2,000 रुपये आलेत माझ्या ऍक्टिंगला. अरे मी पहिल्याच फोनला हिच्या आवाजाला घाबरलो.